कधीही रक्तदान शिबिराचं रक्त तुटवडा म्हणाला की फक्त आम्ही म्हणतो दादा. प्रतिष्ठानची पण ट्रॉफी घ्या. KM ला जे दापोली रत्नागिरीमधून जेवढे लोक येतात त्यांना फ्री टिफिन सर्व्हिस संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या मार्फत दिली जाते. खूपच उत्तम कार्य प्रतिष्ठान गेली 4-5 वर्ष झालं करते. आज या ठिकाणी आपल्या मैत्री फाउंडेशन सायन ब्लड बँकेचा हा 10वा वर्ष आहे. मी सुरुवातीला शुभेच्छा देतो की हे आज 10वं झालं आहे. 1000वं वर्ष सेलिब्रेट व्हावं एवढे चांगली आपली संस्था काम करो. आणि आपल्या सर्व ऑर्गनायझरना सांगतो म्हणजे गाडे साहेबांना सगळ्यात जर कोण जास्त त्रास देत असेल तर हा संतोष अब्दुल देतो. म्हणजे 6 वर्ष ते सुखाने झोपले असतील, पण 4 वर्ष जेव्हा आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो, रात्री 3, 4, 5, 1 किती वाजता त्यांना कॉल जातो, परंतु हा माणूस खरंच ग्रेट आहे. तुम्हाला सांगतो मध्यंतरी 1-1.5 वर्षापूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, अपघात झाला होता आणि हा माणूस घरी आराम न करता, वहिनी मी खरं सांगतो हा ब्लड बँकेत राहिला होता. म्हणजे ह्याच्यासाठी आपण गाडे सरांना धन्यवाद देऊया. आज कार्यक्रम झाल्यानंतर उद्या सकाळी त्यांना 7 वाजता परत ब्लड डोनेशन कॅम्पला जायचं आहे. आमचे स्वतःचे 2 कॅम्प आहेत आणि गाडे साहेबांची सरांची साथ जर मिळाली नसती तर दापोलीसारख्या तालुक्यामध्ये कधीच ब्लड स्टोरेज सेंटर सुरू झालं नसतं. आणि 2.5 वर्ष दापोली तालुका आता भाग्यवान आहे. तिथे महिला भगिनींच्या डिलिव्हरी असतात किंवा जे रुग्ण आहेत ते सुखी याच्यासाठी आहेत. एनी टाईम लागेल ते रक्त 24 तास त्या ठिकाणी उपलब्ध असतं आणि ती सेवा गाडे सर आणि त्यांच्या ब्लड बँकेची टीम देते. आणि खरोखरच सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि गाडे साहेब तुम्हाला पण 100 वर्ष आयुष्य लागू दे. आणि गवळी साहेब आमच्या मिसेस नेहमी आपल्या मालिका बघतात, खूप चांगलं म्हणजे मी तुमचा फॅन पहिल्यापासून आहे. आई कुठे काय करते मी बघत नाही, कारण की हल्ली सामाजिक क्षेत्रात असल्यामुळं गेल्या 5 वर्षात माझा काही संबंध येत नाही. पण तुमचे अनेक चित्रपट म्हणजे ते आईचं काळीच चित्रपट एक होतं तुमचं मला वाटतं, म्हणजे ते एक आपण म्हणजे हृदय काढलं होतं आईचं, एक चित्रपट होता आपला तो मला लक्षात आहे. आणि मी पहिल्यापासून आपला फॅन आहे. आणि आजच्या ह्या सुवर्ण क्षणी आपण या ठिकाणी उपलब्ध झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या ताई देखील सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन करतात. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू दादा, अशीच साथ असू दे. थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं की संतोष अब्दुल हे व्यक्तिमत्व म्हणजे अक्षरशः आत्ता मी जरी एवढं ब्लड बँकेचं काम करत असेल तरी रस्त्यावरती कधी मी आजपर्यंत उतरलो नाही. पण दादा ज्या दिवशी कॅम्प असतात ना, अक्षरशः रस्त्यावरती जेवढे लोक दिसतात प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल कन्व्हिन्स करणारे त्यांच्यामध्ये खूप पॉवर आहे. असे खूप रेअर व्यक्तिमत्व असतात की जे रस्त्यावरती उतरून एक रक्तदात्याला कन्व्हिन्स करतात. त्याबद्दल खरंच खूप कौतुक दादांचं. मुळातच आणि हा आमचे समीरदादा चव्हाण आहेत. आतापर्यंत 53 वेळा रक्तदान केलेलं आहे आणि ते गाडे सरांविषयी 2 शब्द बोलतात. थोडासा वेळ घेतोय बांधवांनो, पण आजचा हा आपला कौटुंबिक सोहळा आहे. गाडे सरांचं कर्तृत्व काय हे आपल्याला माहिती पडणं गरजेचं आहे. आपले सत्कार होतील नाही होतील त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडे सरांसारख्या व्यक्तीचा सत्कार झाला पाहिजे. आणि 53 वेळा रक्तदान केले आमचे समीरदादा चव्हाण. नमस्कार. मी काय वक्ता किंवा प्रवक्ता नाही आहे, पण माझ्या आयुष्यात घडलेली अशी गोष्ट आहे जी गाडे सरांबद्दल आहे. दादा मला वाटतं आता आपल्या इलेक्शनच्या वेळेला आपल्याकडे जरा ब्लडचं शॉर्टेज होतं आणि तेव्हा खरंच माझ्या मावशीच्या मुलीला ब्लड लागलं होतं आणि ते मला कुठेच अवेलेबल होत नव्हतं. ए पॉझिटिव्ह होतं, आय थिंक एवढं ब्लड ग्रुप आठवत नाही पण ए पॉझिटिव्ह पक्कं. आणि त्यावेळी मी गाडी सरांना फोन केला होता. त्यावेळेला मी त्यांना सरांना म्हटलं, सर आज मी आपण एवढे ब्लड कॅम्प अरेंज केलेत पण आज माझ्या बहिणीला खरंच पहिल्यांदा रक्त लागतंय पण ते मला मिळत नाही आहे. त्यावेळेला गाडी सरांच्या तोंडातून एक आलेला शब्द होता, आता मी तुम्हाला बोललो नव्हतो तेव्हा सर मला म्हणाले होते
की मी त्या ग्रुपचा डोनर आहे, तुम्ही इथे या, मी स्वतः डोनेट करतो आणि तुम्हाला ब्लड देतो. धन्यवाद सर. हॅलो हॅलो. अरे वा. ॲक्च्युली माझं नाव आहे अभिषेक अशोक कदम. मी संतबाबू प्रतिष्ठानचा सदस्य आहे. ही सामाजिक सेवा करण्याची आणि मला समाजामध्ये घडवण्याचं काम माझे गुरुवारी संतोषदादा अबगुल यांनी केलं आणि आज या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं गाडी सरांनी, त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आभार मानतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दादाने मला एक विनंती केली की गाडी सरांचं आज कार्यक्रम त्यांच्यावरती एक गाणं करा. त्यामुळे 2 मिनटात मी बसून वेडवाकडं माझ्या शब्दामध्ये गाणं मी लिहिलं आहे ते तुम्हाला सादर करतो. ॲक्च्युली बॅकग्राऊंडला जर म्युझिक असते तर अजून त्या गाण्याला मजा आली असती, पण मी असंच बोलतो. पण तुम्ही माझ्या टाळ्यांची साथ द्या. ना पैसा श्रीमंती ना नाव पाहिजे, आयुष्यात व्यक्ती कसा पाहिजे ना, डॉक्टर कसा पाहिजे, तुम्हाला मी माझ्या गाण्यातून सांगतोय. ना पैसा श्रीमंती ना नाव पाहिजे, गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे, गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे. 10 वर्षापूर्वी ब्लड बँक चालू केली, 10 वर्षापूर्वी ब्लड बँक चालू केली, या जमलेल्या कुटुंबांनी साथ तुम्हा दिली. रोपट्याचं रूपांतर वृक्षामध्ये केलं, त्या सावलीखाली रुग्णांना जीवनदान दिलं. अशी सेवा ही निरंतर चालू राहू दे, अशी सेवा ही निरंतर चालू राहू दे. गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे, गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे. रक्त पुरवण्याचं पुण्यवान काम तुम्ही केलं, इथे उपस्थित संस्थांनी सहकार्य केलं. लाखो रुग्णांना तुम्ही दिलं जीवनदान, गाडे सरे आहेत आम्हा तरुणांची शान. ती तळमळ ती जिद्द तो त्याग पाहिजे, ती तळमळ ती जिद्द तो त्याग पाहिजे. गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे, गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. वा 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 वा, क्या बात आहे. किती सुंदर आणि किती समर्पक लिहिलंय. फार छान. मला वाटतं कोकणची माणसं प्रेमळ म्हणजे काय असतात आणि ते आपण वारंवार बघतो. थँक्यू सो मच. माझ्या आयुष्यात मला कधी वाटलं नव्हतं की असं पण काय होईल. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. लिटिल लॅम्प चॅरिटेबल आणि एज्युकेशन ट्रस्ट. या ना हळू. सर, लिटिल लॅम्प चॅरिटेबल ट्रस्ट आहे. ही ब्लड बँकेला जशी 10 वर्ष झाली तशी यांच्या संस्थेला पण 10 वर्ष झालेली आहेत आणि गेली 10 वर्ष झालं ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून ते आम्हाला अपार प्रेम देतात. यांच्या ब्लड डोनेशन कॅम्पचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं चॅलेंज असते की कोण थकणार, ब्लड बँक थकणार की आम्ही थकणार. जिथं ब्लड डोनेशन कॅम्पला मी जसं म्हणालो की सातपाटीच्या लोकांच्या तिकडे कॅम्पला सगळे पळत असतात, पण ह्यांच्या कॅम्पला याला टेक्निशियन तयार होत नाही. त्याचं रिझन काय, एखादा टेक्निशियन हिमोग्लोबिन जर करत बसला तर बाकी काही बघत नाही, तो नुसतं एक सारखं फक्त हिमोग्लोबिनच करत असतो. एखादा प्रिक घेत बसला तर तो प्रिकच, आजूबाजूला काय चाललंय काही माहीत नसतं, त्या मोबाईल बघायची सोय नसते, काय नसते, एवढी गर्दी असते. धन्यवाद. कमीत कमी 5,000 त्यांनी बॉटल आम्हाला 10 वर्षात दिलेत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आजचा आपला हा कार्यक्रम यूट्यूबवर लाईव्ह होता, हे मला आत्ता कळलंय. तर त्याची लिंक तुम्हाला शेअर केली जाईल. तो कार्यक्रम तुम्हाला पूर्ण नंतर बघता सुद्धा येऊ शकेल, तेव्हा ती लिंक तुम्ही